नमस्कार. जय किसान PSM या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, समोरचा हा ऊस दिसत आहे तो 265 जातीचा आमचा ऊस आहे. तर ह्या ऊसाला आम्ही आत्तापर्यंत कसं नियोजन केलेलं आहे आणि कमी खर्चामध्ये हा अगदी उत्कृष्ट असा प्लॉट कसा काय आणलेला आहे किंवा त्याचं काय काय नियोजनबद्ध ऊसाचा प्लॉट करून त्याचं उत्पन्न घेतलेलं आहे किंवा ऊस तुम्हाला हा समोर दिसत आहे तो कोणत्या पद्धतीचा ऊस आहे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा जो पाहताय हा 265 जातीचा ऊस आहे आणि पलीकडच्या प्लॉटमध्ये आहे तो 86-032 जातीचा प्लॉट आहे. एकूण 4 एकर आमचं हे क्षेत्र आहे. या 4 एकरमध्ये आम्ही 2 एकर 265 आणि 2 एकर 86-032. तर शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असणार आहे. कसं आहे, प्रत्येक शेतकरी माझा खर्च करू शकत नाही ऊसाला आणि खर्च केल्यानंतरच उत्पन्न मिळतं ही जी समजूत आहे, ही समजूतच मला थोडीशी मोडीत काढायची किंवा पुसून काढायची. त्याच्यासाठी मी ही जे व्हिडिओ दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मी जो खर्च केलेला आहे सुरुवातीपासूनचा खर्च मी तुम्हाला सांगणार आहे. हा ऊस आमचा बांधून झालेला आहे. बांधून होईपर्यंत ऊसाला किती खर्च येतो ह्याचं तंतोतंत मी गणित तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हा समोर पाहता 265 जातीचा ऊस आहे. ह्या 265 जातीला आम्ही काय काय केलेलं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, माझं एक असं मत आहे, पूर्व हंगामी किंवा सुरू ऊस लावण्यापेक्षा एक आडसाली आणि पूर्व हंगामी हे 2 ऊस जर तुम्ही लावले तर तुम्हाला अपेक्षितपणे उत्पन्न घेता येतं. हे माझा अनुभव आहे. माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगतो. हा मी लावलेला आहे तो आडसाली ऊस लावलेला आहे. ह्याची जी लागण आहे ती जुलै एंडिंगची आहे, म्हणजे ऑगस्टच्या 2-3 तारखेपर्यंत ही लागण आमची कंप्लीट झालेली आहे. तर सुरुवातीपासून सांगतो आम्ही काय केलं ते. सुरुवातीला आम्ही सिंगल पलटीच्या साह्यानं ट्रॅक्टरच्या साह्यानं नांगरून घेतलेलं आहे. सिंगल पलटीच्या साह्यानं नांगरून घेतल्यानंतर आम्ही रोटावेटर मारून त्याच्यामध्ये 4.5 फुटी सरी घातलेली आहे. मित्रांनो, सरी ही नेहमी 4.5 फुटी किंवा 5 फुटी असावी. 5 फुटी टाकली तर अतिशय उत्तम, पण 3.5 फुटी 4 फुटी 4 फुटीसुद्धा नको. 4.5 फुटी ही बेस्ट आहे. फुटव्याला पण चांगलं होते आणि सुरुवातीला पण चांगलं होते. 4.5 फुटी सरी घालून घेतली. सरी ही घालताना नेहमी उतळ घालायची मित्रांनो, खोलगट सरी घालायची नाही. आता उतळ घालण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. उतळ जर सरी घातली तर कांडी आपली भुसभुस ठिकाणी पडते. तिच्या माती पडली, पाणी पडलं की मुळी चालण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, मुळी चालण्यासाठी सरी ही उतळ पाहिजे. खोल सरीची अजिबात आवश्यकता नाही. सरीचा मुद्दा मिटला. आता 2 डोळ्यावरती आम्ही कांडी हे केलं होतं, कट केली होती. मग 2 डोळ्यांची कांडी लावलेली. तर त्या कांडीमध्ये 1 वीत अंतर ठेवायचं मित्रांनो. 1 वीत अंतर कंपल्सरी ठेवायचं. अगदी टक्कर वगैरे तसलं काही प्रथा करायची नाही, त्यानं काही उपयोग होत नाही. जळण्याचे ऊस कोंबारे जास्त जळतात त्यामुळं 1 वीत दोन्हीमध्ये अंतर ठेवा. हे झालं सुरुवातीला. कांडी लावल्यानंतर पहिलं पाणी दिल्यानंतर 48 तासाच्या आत आम्ही ॲट्रेझिन मारलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता कुठंही तुम्हाला तण दिसणार, अगदी धुतल्यासारखा ऊस आहे. ॲट्रेझिन मारल्यामुळे काय होतं मित्रांनो, ॲट्रेझिन मारलं की येणारं तण येत नाही. त्यामुळं ऊसाची उगवण क्षमता आणि ऊसांच्या मुळांची वाढ चांगली होती. कारण तण हे इतर मातीतलं जमिनीतलं जे अन्नघटक असतं ते स्पर्धा करतं पिकाबरोबर, त्याच्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. त्यामुळे सुरुवातीला 48 तासात ॲट्रेझिन मारून घ्यायचं. ते 2 गोष्टी झाल्या. सरी उतळ पाहिजे, ॲट्रेझिन मारून घेतलं. तिसरी आता गोष्ट तुम्हाला सांगतो, जे आपण 2 स्प्रे घ्यायचे. जास्त स्प्रे घेत बसायचं नाही. किंवा मग तुम्ही बॅक्टेरियल कल्चर वगैरे मग आळवणी घातली तर बेस्ट आहे, पण मी आळवणी घातलेली नाही. हा जो समोरचा प्लॉट दिसतोय हा कशा प्रकारे आलेला आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला स्प्रे आम्ही घेतला होता सुरुवातीला 19-19-19चा. तो घेतला होता 20 ते 25व्या दिवशी घेतला असेल. कारण ज्यावेळेस पूर्ण प्लॉट तुमचा उगवण क्षमता उगवून दिसते, सगळे दिसायला एवढे 1 वीतच्या आसपास जरा थोडंसं उंचीला ऊस जातो, त्यावेळेस 19-19 घ्यायचं. 19-19 खत हे बॅलन्सिंग खत आहे. ह्याच्यामुळं ऊसाचं बॅलन्स व्हायला फार मदत होते मित्रांनो. त्यामुळे सुरुवातीला 19-19चा जर फवारा घेतला तुम्ही तर तो ऊसासाठी अत्यंत उत्कृष्ट असा फवारा आहे. पहिले 19 झालं, त्यानंतर 21 दिवस झाल्यानंतर जर तण थोडंफार असेल तर एखादा फवारा मारून घ्या. पण जर सुरुवातीला ॲट्रेझिन मारला तर तण येत नाही. हे माझा अनुभव आहे किंवा माझा प्लॉट तुम्हाला समोर दिसत आहे. त्याच्यानंतर ऊस 25 ते 35 दिवसाचा झाल्यानंतर साधारणतः 1 महिन्याच्या जरा पुढे गेल्यानंतर एक 1261चा फवारा मारून घ्या. 1261 फवारा का मारून घ्यायचा तर तो फुटव्यासाठी मारून घ्यायचा मित्रांनो. पाहू शकता तुम्ही ऊस काय प्रतीचा आहे. फुटव्यासाठी 1261चा फवारा मारून घ्यायचा. फुटवा येतो. हे 2च फवारे घ्यायचे. जास्त फवारे मारण्याचं काहीसुद्धा कारण नाही किंवा नाही मारलं तरी चालतं.
12 फवारा घेतला सुरुवातीला 19-19चा 200 एका बॅरलला 1.5 किलोच्या आसपास टाकायचं. 200 लिटरच्या बॅरलला 1.5 किलो 19-19 आणि 1.5 किलो 12-61. त्याच्याबरोबर नॅनो युरिया मिसळ चालेल किंवा मायक्रोन्यूट्रन टाकलं तरी चालेल तुमच्या कॅपॅसिटीनुसार. तुमच्याकडे जर तेवढी भांडवल अवेलेबल असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं चालतं. त्याच्यानंतर ऊस आपला ज्यावेळेस गुडघ्याच्या मापाला येतो किंवा थोडासे वरती येतो त्यावेळेस आपण बाळबांधणी करून घ्यायची मित्रांनो. बैलांच्या साहाय्यानं माती म्हणजे ऊस फोडून घेणे म्हणायचं त्याला. पण ऊस फोडून घेत असताना सगळ्यात नेहमी एक काम करायचं. ऊस फोडून घेत असताना कोंबडीचं खत एकरी सांगतो मी, एकरी कोंबडीचं खत तुम्हाला काय 40-50 बॅग काय मिळतील तेवढं थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं. कोंबडीचं खत प्लस 10-26-26 एक पोतं, युरिया एक पोतं, मायक्रोन्यूट्रिएंट एक पोतं आणि सिलिकॉन एक पोतं, असा एक छोटासा डोस तुम्ही मित्रांनो अवश्य टाका. म्हणजे जे राहिलेले काही फुटवे असतील किंवा कोंब असतील ते निघाल त्याला मदत होते आणि मुळ्यांची वाढ चांगली होऊन सशक्त ऊस निर्माण होतो. लक्षात घ्या, ऊस हा कंपल्सरी फोडायचा मित्रांनो. फोडायच्या अगोदर नुसता बैलाकडून फोडून घ्यायचं नाही, त्यात खत टाकायचं. खत कोंबडी खती कंपल्सरी टाका. कोंबडी खत आणि मी तुम्हाला जी एकरी जी पोती सांगितली 4, ती एकरी 4 पोती किती 5 पोती हे आणि कोंबडी खत तुमच्या जशा कॅपॅसिटीनुसार टाका आणि फोडून घ्या. फोडल्यानंतर तुम्ही भिजवून घेतल्यानंतर तुम्हाला ते पाण्याबरोबर पाणी तुमचं चांगलं बसेल, त्याला मुळांची वाढ चांगली होईल आणि कोंबारी पण म्हणजे जे फुटवा निघतो परत नंतर निघणार. आता बघा तुम्हाला ह्या ऊसाला आणखी फुटवे निघायला लागले. आता हा फुटवा नंतर आलेला फुटवा आहे, पाहू शकता ऊस. तुम्हाला सगळा ऊस दाखवतो, कुठेही ऊस हलका नाही आहे. 265 फुले 265. त्यामुळं कोंबडी खत आणि जे तुम्हाला 10-26-26 मायक्रोन्यूट्रिएंट, सिलिकॉन, युरिया हे टाकायचं, कारण ह्याची मग राहिलेल्या ऊसाची चांगली वाढ होते. हे झालं बाळबांधणीचं म्हणजे सुरुवातीची बांधणी झाली. ह्याच्यानंतर तुम्ही पाणी द्या. हां, पाण्याचं एक नियोजन करताना पाणी हे तुमचं 8व्या दिवशीला प्लॉटला आलंच पाहिजे. पाणी नियोजन 8व्या दिवशी काही झालं तर प्लॉटला 8व्या दिवशी पाणी मिळालंच पाहिजे. प्रत्येक तुमचं जे काही 10 एकर असेल 5 एकर असेल ते 5 एकरला 8 दिवसात तुमचं ते पूर्ण 8व्या दिवशी त्याला पाणी, त्या प्लॉटला आज पाणी दिलं असेल तर पुढच्या सोमवारी त्याला आलं पाहिजे. मंगळवारी दुसरा प्लॉट दिसेल तर मंगळवारी त्याच्या पुढच्या प्लॉटला आलं पाहिजे, असं झालं पाहिजे. 8व्या दिवशी जर तुमचं पाणी आलं, पाट पाणी असेल तरी चालते, ड्रीप असेल तरी चालते. ड्रीप जर एखाद्या शेतकऱ्याची कॅपॅसिटी नसेल तर पाट पाणीने द्या, काही अडचण नाही. आपण अत्यंत किरकोळ खर्च केलेला आहे मित्रांनो. आणि जे मोठी बांधणी असते त्यावेळेस कोंबडी खत मिळेल किंवा तुम्हाला शेणखत असेल ते तुम्ही शेणखत टाकून घ्या. वरखत असेल ते हेच वरखतं थोडीशी कपॅसिटी वाढवा त्याच्यामध्ये, म्हणजे 1 पोतं घालता येते 2 पोते घाला तुमच्या ह्याच्यानुसार. आणि पाणी मात्र 8व्या दिवशी द्यायचं मित्रांनो. एवढंच जरी केलं तरी तुमचा ऊस 70+ जायला काहीसुद्धा अडचण नाही. माझा जातोय आणि तुम्ही हा समोरचा बघू शकता. आता तुम्ही शेतकरी बांधव बघताय ऊस बघू शकता. मी आता तिकडे 286-0 पलीकडे जात नाही, तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल. ह्याच्यापेक्षा ही 86-032 चांगला आहे. मग ह्याचा ॲव्हरेज तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा. तुम्ही सगळे व्हिडिओ बघणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत अगदी माहितीपूर्ण मी हा व्हिडिओ तयार करतो. सगळं पूर्ण टोटली माझं सगळं डिटेल, माझं जे मी जे काय केलेलं आहे ते सर्व मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. 8व्या दिवशी पाणी आलंच पाहिजे मित्रांनो. आता मोठी बांधणी करताना पॉवर टेलरनं करा. 4.5 फुटी सरी असते त्याच्यामुळं पॉवर टेलरनं अगदी उत्कृष्ट बांधणी होते, त्यामुळे काही अडचण येत नाही. माती दोन्हीकडं व्यवस्थित लागते. खतं तुम्हाला सांगितली. स्प्रे जर आधीमध्ये तुम्हाला घ्यायचे असतील, जर तुमची तशी झाली तर तुम्ही स्प्रे एक्स्ट्रा घेतले तरी चालतील, त्याचं काही अडचण येणार नाही. पण कोंबडीचं खत हे ज्यावेळेस आपण ऊस फोडतो सुरुवातीला, म्हणजे बाळबांधणी करतो, म्हणजे त्याला ऊस फोडून घेणे आपण म्हणतो, पाणी चांगलं बसावं, त्यावेळेस कोंबडीचं खत घालायचं. एक पोतं डोस टाकायचा, जे तुम्हाला डोस सांगितलेला तो. आणि ते ऊस फोडताना आपण त्याला थोडीशी माती लागते, त्याच्यामुळं त्याच्यात जारवं म्हणतात किंवा ज्या मुळे असतात त्या तुटल्यामुळं नंतर ह्या खताचा प्लस पाण्याचा त्याला पाणी चांगलं जास्त बसतं, त्याच्यामुळं ऊस वाढण्यास अत्यंत मदत होते मित्रांनो. ऊस राहिलेले कोंब वगैरे सगळे येतात. आपण कोंबासाठी एकच फवारा घेतलेला आहे 1261चा, आणि त्याच्या आधी 1919 फवारे आपण 2च घेतो आहे, 1261 आणि 1919. सुरुवातीला एक माझं सांगायचं राहिलं, ज्यावेळेस आपण ऊस लावल्यानंतर उगवण क्षमता चांगली व्हावी म्हणून आपण सुरुवातीला नायट्रोजन मारल्यानंतर 48 तासात आपण नायट्रोजन मारतो. त्यानंतर उगवण क्षमता चांगली व्हावी म्हणून 10 ते 15 दिवस झाले की ज्यावेळेस कोंब दिसतात त्यावेळेस 1-2 युरियाचं पोतं तुम्हाला शक्य झालं तर टाका. नाही टाकलं तरीसुद्धा आडसालीचा एकही डोळा वाया जात नाही. हे माझा अनुभव आहे. अजिबात जाणार नाही तुमचा डोळा वाया. तुम्ही जो पण कांडी टाकाल ती उगवून येणार म्हणजे येणारच. त्यामुळं टाकली अतिउत्तम, जरी नाही टाकली तरी पण काय अडचण नाही. तुम्हाला अगदी कमी बजेटमध्ये माझा हा ऊस, आणि मी हे स्वतः एवढंच केलेलं मित्रांनो, माझ्यापेक्षा दुसरं काहीही केलेलं नाही. माझं क्षेत्र जास्त असते, 10-12 एकर असते, त्यामुळे मला दुसरं करणं तेवढं कॅपॅसिटी नाही किंवा मला ते परवडत नाही, सरळ सांगायचं म्हणजे.
त्यामुळे मी माझं नियोजन करतो. पण माझा ऊस आडसाली ऊस जात असतील लोकांचे 120-130 टन जात असतील, पण माझा 80 नेहमी राहतो. 80-85 80-85 एवढ्या नियोजनावर. म्हणून तर हा व्हिडिओ खास शेतकरी बांधवांसाठी करतो आहे. जास्त खतं टाकायची गरज नाही. मी सांगितलेला व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. त्यामध्ये तुम्हाला खतांचं आणि त्याचा हिशोब करा. तुमचा किती खर्च जातो आहे बघा. 30-35 हजाराच्या वरती तुमचा खर्च जाणार नाही. 30-35 हजार खर्चामध्ये तुम्हाला 80 टन जर उत्पन्न मिळालं तर 3,000 रेटाचा 8-24 2,40,000 रुपये होतात. 50,000 टोटल जास्त ऊस जास्त तोपर्यंत तोडणी बिडणी वाहतूकचा खर्च जरा 40-50 हजार जरी गेला तरी 80 टन 8-24 म्हणजे वरचे म्हणजे 1,90,000 रुपये तुम्हाला एकरी राहायला पाहिजेत आणि राहतात ते. 8 साली ऊसाचं मी सांगितलेलं आहे. पूर्व हंगामीला पण जरा बरं होतं, पण सुरू ऊसाला थोडंसं कसं होतं, उन्हाळा वगैरे असतो, उगवण क्षमता वगैरे असं या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं माझी सगळं शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जर बघत असाल तर हा व्हिडिओमधलं मी जे पण गोष्टी सांगितल्या तुम्ही ह्या गोष्टी करता आहात हे पण मला माहिती आहे. पण जर तुम्ही काय अंगीकारलं नसेल, बऱ्याच गोष्टी शेतकरी बांधव करत नाहीत. ऊस फोडायच्या टायमाला नुसते शेतकरी बांधव काय करतात की बैलाच्या साहाय्याने किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने ऊस फोडून घेतात. तर तसं न करता मी एक वेळ सांगितलेलं आहे म्हणून तुम्ही एकदा कोंबडी खत आणि एकच पोतं 10-20 असेल, सिलिकॉन असेल, युरिया असेल, मायक्रोन्यूट्रन असेल, एवढीच खतं फक्त एक पोते एकरी 4 पोतीचा डोस टाका. ऊस फोडून घ्या. त्याच्याबरोबर कोंबडी खत टाका आणि पाणी द्या चांगलं. त्याच्यानंतर जो कसा ऊस येतो एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही. आळवणीसुद्धा मी सांगणार नाही तुम्हाला. आळवणी घातली तर अतिउत्कृष्ट. मी हे सुरुवातीला सांगितलं, तुमची कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे जर भांडवल असेल तर तुम्ही आळवणी 100% घाला. पण आळवणी जर नाही घातली तरीसुद्धा काहीसुद्धा अडचण येणार नाही तुम्हाला. हे जर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो. त्याच्यामुळं तुम्ही हे जर करत असाल तर हे तुम्हाला निश्चितच फायदेशीर आहे मित्रांनो. हा व्हिडिओमध्ये पूर्ण मी नॉलेजेबल सगळं सांगितलेलं तुम्हाला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनल जर नवीन असेल तर शेतकरी बांधवांना नम्र विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांना पण पाठवा जेणेकरून त्यांना पण ही माहिती लागू पडेल. व्हिडिओ कसा आवडला ते मित्रांनो कमेंट नक्की करा. त्यामध्ये काही बदल करायचे असेल माझ्या नियोजनाप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ सांगितलेला आहे किंवा माझ्या ऊसानुसार माझ्या ऊसाच्या प्लॉटनुसार मी जे केलं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून एक्स्ट्रा काय तुम्हाला माहिती असेल ते पण मला सांगा म्हणजे मला काय करता येईल. धन्यवाद.